साहेब कशाची भाजी आहे ही अशी? आज का नाही टमाट्याची भाजी, टमाट्याचा सार बाबाला आवडते ग लय, म्हणून साठी का नाही त्याच्यात फक्त जिरं मोहरी टाकली आणि टमाटर चिरून. त्याची साल काढ नाही का घ्यायची? नाही साल कशाला काढायचं, असं बारीक होतं ते. असा मस्तपैकी टमाट्याचा सार बाबाला आवडतंय म्हणून करायला लागली. टमाटे चांगली इगरू द्यायची अशी तेलात. त्याच्यात का नाही थोडी चटणी, काळं तिखट आणि थोडा मसाला टाकलाय, चिकन मसाला. चिकन गिरवी टाकली थोडी. चांगला होतोय सार टमाट्याचा आणि भाकरी सोबत काला करून खायला भारी लागतं. तर का नाही थांबायचं तुला पाणी. तर का नाही टमाटर मस्तपैकी आता बारीक झाले बघ दूध बाळा, पाणी वतून घेतलंय. आणि आता ह्याच्यात का नाही कोथिंबर धुवून चिरून मी अशी हातात घेतली. भारी वाटती का नाही? आता बघा आता कोथिंबीर. कोथिंबर अशी छान वाटते म्हणून मी बारीक चिरून घेतली ग. तू आणली आता. आणि हो का असं मस्तपैकी टमाट्याचा सार का नाही आमच्या साहेबांना लय आवडतंय. पहिलं का नाही कुठली भाजी काय करू म्हणलं की टमाट्याचा सारच कर म्हणा. आता पण आजारी पडलं तर टमाट्याचं सार. तोंडाला चव नाही बघा, फक्त तेल वतायचं आपल्याला किती वतायचंय तेवढं आणि जिरं मोहरीची थोडी फोडणी द्यायची. आणि का नाही काळा तिखट, आपल्याला कुठला दुसरा मसाला घालू वाटला तर घालायचा, चटणी मीठ असं मस्तपैकी ह्याला झाकून ठेवून चांगलं टमाटर इगरू द्यायचं. आणि मीठ तर आपण चवीला टाकतोच. आणि आता मस्तपैकी अशी मी कोथिंबर टाकणार आहे वरनं. तर कोथिंबर टाकल्यावर आणि जास्त चव येणार आहे बघायला. कोथिंबर धुल्यामुळे अशी पडण आहे, चिटकून बसली एकमेकाला. तर असा मस्तपैकी टमाट्याचा सार कुणाला आवडतंय नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि जी माणसं आजारी आहेत का नाही त्याला चवीसाठी असा सार करून बघा. मस्तपैकी भाकरी संग, भाता संग छान लागतंय गरम गरम काला करून खायला. तर या टमाट्याचा सार खायला.